वेगळं होताना दिसतंय का दुर्दैवानं महाराष्ट्राला आणि भारताला अराजकतेच्या खाईत घेऊन जाण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा करत आहे। कायद्यानुसार त्यांनी कारभार करावा, संविधानानुसार त्यांनी काम करावं, मात्र हे सर्व गुंडाळून ते स्वतःचं चांग भलं करण्यात आणि जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे आणि असे हिंसक स्वरूपाचे वक्तव्य करून आपल्या देशाला अराजकतेच्या खाईत घेऊन जाते। माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की शांतता आमच्यासाठी सर्वतोपरी आहे, विविधता एकता ही भारत की विशेषता आहे ती आमच्यासाठी सर्वोपरी आहे, संविधान आमच्या सर्वतोपरी आहे, त्याच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी काम करावं आणि असे फाजील विषय हे ऐरणीवर येऊ देऊ नये। महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे प्रमुख मुद्दे आहेत ते घेऊन येणाऱ्या 8 तारखेला अधिवेशन होते ना, काय भूमिका असेल, काय कशा प्रकारचा हल्लाबोल असेल? मुद्दे अनेक आहेत आणि त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आमची पूर्ण तयारी झालेली आहे। थेट जमीन घोटाळ्याचाही बद्दल श्वेतपत्रिका जाहीर करावी ही आमची मागणी आहे, त्याकरता एक दिवस राखीव ठेवावा ही आमची मागणी आहे। आम्ही या सरकारला गेंडाच्या कातडीचं किंवा मुख बहिरा आणि आंधळ म्हणत होतो, मात्र आता हे सरकार त्याच्या पलीकडे गेलेलं आहे, हे बेशरम सरकार आहे। त्यामुळे अशा बेशरम सरकारला घेण्याच्या अनुषंगाने सगळे आयुध जरी तयार असले तरी संविधान आणि लोकशाहीचे मूल्य जे आहेत ते पायंदळीत उडत असल्याची सर्वात मोठी समस्या आणि आव्हाने महाराष्ट्राच्या समोर आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।